सकाळचे 3 वाजायला आले आणि आपला रोजचं रोटी सुरू झालेलं आहे. सगळेजण बॅग घेतले तर माझी पण बॅग रेडी आहे आणि सगळेजण गाडीमध्ये टाकायला येते. एक 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 करून वरी फेकायला येतं. गाडी भरायला चालू आहे. तिकडल्या साईडला 2-3 गाड्या होत्या आपल्या जे बी जेवायचे ते निघून पण गेले. आता बस आपली 1-2 गाडी राहतात. सगळे पाला येतं ते एक एक ठोकलेले काढायला लागले तर बाहेर, कारण तिथून घेऊन पण जायचे ना समोरच्या याला. आपण बॅग रेडी आहे आपली, आपण बी गाडीमध्ये टाकूया. आता आपला रोजचाच रुटीन फिक्स झाला. सकाळी 3ला उठायचं, त्यानंतर सगळे जे बी टेंट आहेत सगळ्या काढणार त्यांनी. उठून इथं झोपला होता आम्ही, इतक्या वेळ इथं झोपला होता अर्धा घंट्या आधी. आणि सगळे जेवढे बी टेंट आहेत सगळे काढून घेऊन झाले, म्हणजे पूर्ण अख्खं मैदान खाली झाले. आणि तिकडल्या साईडला टॉयलेट होते एकदम म्हणजे जवळ होते. पूर्ण जवळपास मला ते 200 ते 300 असतील आणि सगळे स्वच्छ आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटने चांगली काळजी घेतलेली आहे. आणि सकाळी सकाळी बापरे बाप, रात्री झोप न झाले. आजचं शेड्यूल पण मला नीट करावं लागणार आहे, कारण असं झोप नाही गेले रोज 2 घंटे 3 घंटे तर आपली हालत खराब होणार आहे. आजपासून जरा नीट करावं लागणार आहे. संध्याकाळी पूर्ण जेवढं पण सामान आहे ते भरून ठेवावं लागणार, म्हणजे सकाळी आपल्याला टेन्शन नाही. कारण रोज 2, 2:30-3 वाजता तर उठावंच लागणार, हे तर कन्फर्म म्हणजे कन्फर्मच आहे. त्याच्यामुळं आजपासून शेड्यूल थोडंसं हे करावं लागणार आहे. इथं पाठीमागं पाण्याचं टँकर आहे, करूया आंघोळ केल्याच्यानंतर थोडंसं फ्रेश वाटतंय. त्यानंतर थोडीशी एडिटिंग करू, व्हिडिओ बनवू, व्हिडिओ टाकू यूट्यूबला आणि नंतर मग चालायचं काम रोजच. आता असंच हेच कंटिन्यू फक्त थोडंसं मनामध्ये चेंज होत राहते, नवीन नवीन गोष्टी ॲड होत राहतात. आता सगळे जेवढ्या गाड्या येत आहे इथं दिसायला येतात. अर्धा ते पाव तास 1 घंट्यात सगळ्या गाड्या इथून निघून आपल्या ज्या पुढचा स्टॉप आहे तिकडल्या स्टॉपला जाते ना. त्यानंतर लगे आंघोळ केल्याच्या नंतर जे आपलं टँकर आहे ते लगेच निघालं. पण जेवढे पण इथं गाड्या आपल्या पालखी संघ होत्या किंवा दिंडी संघ होत्या सगळ्या गाड्या गेल्या. सगळं काही इथं काल इथं पूर्ण पालच पाल ठोकलेले होते आणि 1 घंट्या अगोदर पण होते. पण आता सगळे गेले निघून. आपलं जे ट्रक झालं आहे ते पण पाण्याचं निघून झालं आहे. पुढच्या स्टॉपला म्हणजे पुढचं जे बी मुक्काम असेल तिथं पहिले जाऊन ते सगळं काही व्यवस्था करतात. आणि जवळपास 5-5:15 वाजले होते. मी इथे बसलो आणि पालखी तिकडल्या थोडंसं लांब साईडला. सकाळी खूप जास्त थंडी वाजले. बरं पाऊस तर नाही चालू झाला. पाऊस असला तर पूर्ण चिखलच होईल सगळीकडे. आणि सगळं मंदिर दिसायला, खंडोबाचं मंदिर रात्रीच्याला लाईट कशी सुंदर दिसायला लागली. काल संध्याकाळीच अनाउन्समेंट केली होती पालखीमध्ये की आज सकाळी राईट 6 वाजता पालखी निघेल. तर राईट सकाळी 6 वाजले तर. आणि पालखी त्यांचं टायमिंग एकदम राईट असते. त्यांनी ज्या टाईमला म्हणतात ना, कधी कधी उशीर होत आहे पण ज्या टायमिंगला म्हणलं ना त्या टायमिंगला चालू होते. तर 6 वाजता म्हणले होते. आणि जे बी रथाच्या पुढच्या जेवढे बी पालख्या येतात 27-26 जे बी येतात त्या निघायला लागले. सगळे एक 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 झेंडे घेऊन त्यांच्या ज्या दिंड्याचे वरी पाटे लिहिलेले असते 1 नंबर 2 नंबर 4 नंबर असे सगळ्या दिंड्याचे जेवढ्या बी पाटे येतात त्या देऊन निघायला येतात. आणि थोड्याच वेळा जी आपली पालखी आहे ती इथून निघून जेजुरीहून पुढचं गाव आहे आपलं वाल्हे, जे की जवळपास 12 किलोमीटर आहे. 6 वाजता निघायचं मला वाटतं 3-4 वाजेपर्यंत आपण वाल्हेमध्ये पोहोचणार आहोत. 12 किलोमीटरचा हा रन राहणार आहे, म्हणजे जाणार आहोत आपण, जास्त लांब नाही आहे. आणि सगळेजण जेवढे पण येतात आपले झेंडे आणि सगळेजण आपापल्या पालखीमध्ये दिंडीमध्ये जॉईन करून निघायला लागले तर जेजुरीमध्ये. आणि पूर्णपणे सगळं काय खाली झालं आहे मैदान. 7 वाजून 10 मिनिटं झाले तर. आणि माझ्या पाठीमागा बागेत मला सगळं काय असं वाटायला लागलं होतंच नव्हतं झालं. म्हणजे जवळपास 1 घंट्यामध्ये 6 वाजता पालखी निघालते. एवढे माणसं होते, जवळपास किती 10-1,000 असतील माणसं. तेवढे माणसं अख्खं खाली पडले बघा. 10-1 माणसं दिसत असतील पूर्ण. असं होते जशी पालखी पुढे जात राहते ना तशी माणसं गायब होते. पूर्ण एवढं भरलं होतं 1 घंट्याखाली, पूर्ण खाली झालं. पालखी निघून गेली 2-1 किलोमीटर समोर गेली असं. आता मी थोडंसं व्हिडिओ अपलोड करत होतं, कारण इंटरनेटच चालणार आहे. राहुल कुणाचंच चालणं झालं, माझं काय कुणाचं इंटरनेट चालणं झालं काय, ते ब्लॉकर लावून ठेवले का काय लावून ठेवले की काही चालणं झालं. कॉल पण लागत नाही, असंच चालू आहे पूर्ण. जसं सासवड पुण्यामध्ये तर लागत होते, पण सासवडमधून जे चालू झालं ना ते आम्हाला दिंडीच्या पाठीमागं थांबून व्हिडिओ अपलोड करावा लागला आहे. आणि मग त्याच्यानंतर समोर जावं लागलं. जे पण असू द्या, जाऊया आपण दिंडीकडे वापस. आणि आज 12 किलोमीटरचा जास्त लांब नाही, त्यामुळे आपण थोडं आरामशीर गेलं तर बी चालतं. किती बी आरामशीर गेलं तर आपण मला वाटतं 2-3 वाजेपर्यंत पोहोचणारच आहोत. वारीमध्ये चालताना मी एक गोष्ट नोटीस केली, ते बी तुम्हाला दाखवतो. त्या दादाचा पाय नाही आहे आणि तो पूर्ण वारी करतोय, लिटरली पूर्ण वारी करतोय. म्हणजे एक साईडचा पूर्ण पाय नाही आहे, दोन्ही हातामध्ये काठी पकडून करता लावते. म्हणजे भक्ती म्हणावं त्याला पूर्ण. म्हणजे असं कसं होऊ शकते राहून. आपल्याला 2 पायानं खूप जण तुम्ही बघितले असतील 2 पायानं चालणारे पण माणसं इथं, जे की ते चालत सुद्धा नाहीत. आणि हे
एका पायानं एका लंगड्या मारत आहे, 2 काट्या घेऊन त्याला कमालची गोष्ट आहे. सगळी वाराई करायला लागले तर. आणि काल जी जशी घटना घडली 2-3 देव घरी गेले, त्याच्यामुळे जे सांगितलं होतं त्या प्रकारे जेवढे पण वारकरी येतात ते सगळे लेफ्ट साईडनं चालणार आणि जेवढे बाकीच्या गाड्या येतात त्या सगळ्या राईट साईडनं चालल्यात. तर आज रूल जे आहे ते फॉलो केलं जाते बघा. जास्त करून तुम्हाला दिसणार नाही तर ज्यांना काम येतं दुकानात ते तिकडे द्यायला दिसतं. बाकीचे जेवढे पण वारकरी येतं सगळे पलीकडल्या साईडला डाव्या साईडला चालायला लागले तर आणि राईट साईडला सगळ्या गाड्या चालायला. ही एक चांगली गोष्ट आहे ज्यामुळं की ॲक्सिडेंट नाही होणार आणि जे माणसाची जीवहानी आहे ती कमी होईल. बाकी जे सकाळी तुम्हाला दिसते रोज आपलं सगळे दिंडीकरी निघायला लागले तर आपल्या आपल्या रोजच्या प्रस्थानाच्या ठिकाणापासून वाढलेला आणि खूप जास्त महाग नाही आहे म्हणा. कारण जी पालखी आहे जे छोटे छोट्या 12 किलोमीटर असतं 16 किलोमीटर असतं असे छोटे छोट्या अंतराला जास्त टाईम नाही घेत ना, त्यामुळे दमादमानं चालते. आणि जर लांब असले त्याला पण दमादमानं चालते, म्हणजे फास्ट कुठं चालत नाही. कारण 16 किलोमीटरसाठी इथं बी टाईम लावला होता आणि 32 किलोमीटरसाठी तो खूप जास्त टाईम लावला होता. बाकी बघूया आता 12 किलोमीटरसाठी किती टाईम लागेल, कारण सकाळी 6 वाजता निघालते ना. त्याची ट्रॅफिक बी बघायला ट्रॅफिक तर काहीच असणार आहे, रस्ते तर एक नंबरच आहे. वाल्ले राहिलं 12 किलोमीटर आणि जे बी आहे इथं आपले वारकरी पूर्ण ब्रिज आहे वरी समोर. ब्रिजच्या दुसऱ्या साईडनं झाल्याने ब्रिजच्या रॉंग साईडनं बघा रॉंग थोडेफार क्रॉसिंग करायला पण जास्त करून कोणी जायनं झाले, सगळे डाव्या साईडनं झाले तर. पण आपण खाल्ल्या साईडनं जाऊया कारण थोडीशी गर्दी आहे ती कमी आहे. बाकी वरच्या साईडला खूप जास्त गर्दी तर दिसत असेल. ते मला ब्रिज दिसायला का त्या ब्रिजवरून जाऊ लागला आणि मला समोर खंडोबाचं मंदिर दिसलं. जेजुरीचं खंडोबाचं मंदिर तुम्हाला माहीत नसेल काय, सगळ्यांनाच माहिती आहे. जेजुरी ते खंडोबाच्या मंदिरामुळेच ओळखली जाते. पाठीमागाल्या साईडला तो ब्रिज होता, ब्रिजवरून जाऊ लागलो मी आणि जवळच आहे पण काल काही दर्शन नाही झालं. मग म्हणलं आता एवढा टाईम आहे तर आपल्याकडं एक्स्ट्रा तर काय करूया आपण जाऊया खंडोबाच्या मंदिरामध्ये जाऊया. जाऊन येऊया किती लागेल, एखादा घंटा एक्स्ट्रा लागेल, जास्त नाही लागणार. आणि मग चला इथूनच पायऱ्या येते इथून चढत जाऊया दरवाजानं वापस इथूनच उतरूया. दोन्ही साईडला तुम्हाला अशी दुकान दिसते, त्याच्यावर हळद आणि देवाचा प्रसाद देवाला चढवण्यासाठी सगळं काय भेटेल, लाहायचा प्रसाद. त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी ज्या की इथं दिल्या जातात. आपण पहिल्यांदा आता इथून पायऱ्या चढूया, वरी जाऊया. पायऱ्या नाही तिथं खाली थोडासा कच्चा रस्ता दिसाला आहे पण पायऱ्या निघत्याच चालू होत्या. आता मी मंदिरापाशी आलो, इथून पायऱ्या लागले मेन आणि राईट साईडला चप्पल ठेवण्यासाठी ठेवलं आहे आणि पूर्व दरवाजा लिहिले बा मोफत चप्पल सोडायचं स्टँड आहे, इथं चप्पल ठेवल्या. आता जाऊया मंदिरामध्ये आणि सगळ्या पायऱ्यावर तुम्हाला हळद दिसणार कारण इथं हळद उधळली जाते खंडोबाच्या नावानं. मंदिराच्या लाईनीमध्ये लागलो आणि जवळपास मला वाटतं अर्धा घंटा लागेल, जास्त नाही टाईम लागला. सगळेजण फिरत जायला लागले. तशी बघायला गेलं तर जास्त लाईन नाही. जवळपास फक्त 10 मिनिटामध्ये दर्शन झालं, 10 पण नाही, 7-8 मिनिटं लागले आणि मंदिराच्या बाहेर आलं. माझ्यामध्ये काही व्हिडिओ बनलेला नाही आणि अलाउड नाही. आता तुम्हाला मंदिर दाखवतो कसं आहे. सगळेजण हळद उडायला येतं, इकडं फुगडी बी खेळायला आले येतं आणि काल वारकरी लिहिलं बघा मल्हारी वारकरी आणि पूर्णपणे सजीला इकडल्या साईडनं दाखवतो. आणि तसं गर्दी आहे पण लय लवकर दर्शन झालं, खूपच लवकर झालं 10 मिनिटात. कारण आता मंदिर बंद करणार आहेत, रात्रभर मंदिर चालू होतं ना, तर का असं काही दिसतंय. आणि काल पूर्णपणे सजील त्या मंदिराला फुलं पूर्ण आज सुकलेत थोडेफार. आणि समोर मल्हारी वारकरी हे बघ असं काही मल्हारी वारकरी म्हणून लिहिलं तर पूर्ण भारीचे भारी. थोडंसं समोरून जाऊन दाखवलं तर असं काही काल मंदिर दिसलं आलं इतकं भारी दिसलं. आता थोडेसे फुलं वाळे पण जर काल आला असतं ना पण याला टाइम नाही भेटला. एकोट जय मल्हार. अरे बापरे बाप खूप भारी वाटला. आणि सकाळी खूप जास्त कमी हे पण आहे, गर्दी पण आहे कारण रातभर मंदिर चालू होतं ना. मग आता मंदिर आहे बंद झालं, जसं मी दर्शन केलं. आणि अवघा इथं विठू माऊलीची जी मूर्ती आहे ती पण लावली. बाकी आपलं दर्शन झालं, सगळीकडे हळद उधळलेली आहे. बाकी जाऊया आपण वापस खाली गडाच्या खाली जाऊया, जे मल्हार गडाचा एक गड आहे त्याच्या खाली जाऊया. कारण आपल्याला आता दिंडी वापस जॉईन बी करायचं, इथं आपल्याला व्हायचं नाही. लय भारी वाटलं, खूप जास्त भारी वाटलं.
माझा हा राहिला गड. गडाच्या खाली तुम्हाला एकदा दाखवतो पूर्ण आसपास. आणि इथं एक तळस प्रकारचं बनलेलं आहे पाणी साचण्यासाठी. आणि तिकडल्या साईडला त्या ब्रिजहून जाते आपले संत ज्ञानेश्वर महाराजाची पालखी. पण कोणी दिसणार झालंय तेव्हा ते दिसायला लागले. थोडी माणसं जात असताना, कारण पालखी खूप जास्त दूरपर्यंत गेले ते तेवढे दिसायला लागलेत माणसं. काय करूया आपण बी इथून निघूया. आपल्याला जवळपास 3 ते 4 किलोमीटर लांब जायचं. म्हणजे पालखी असं 4 किलोमीटर आपल्या पुढे, कारण 6 वाजता निघालते आणि आता 9 वाजले. म्हणजे जवळपास 3 घंटे आपल्या पुढे जाऊया, खाली गड उतरूया. चालायच्या नंतर जेजुरीच्या बाहेर आलो मी. आणि या गावाचं नाव आता लक्षात येईना. इथं आपले संत ज्ञानेश्वर महाराजाचा विसा होता आणि आता चालायला लागली. मी यूज होते विसा होता अर्धा पाऊण तास थांबल्याचा 2-3 किलोमीटरला. आणि निघायला लागली म्हणजे 1 घंट्यामध्ये मी पालखीपाशी आलो. आणि पालखीचा नंबर किती दिसायला होगा, रथाच्या पाठीमागे 144 नंबर आहे. म्हणजे 144 दिंड्या पाठीमागे आहे मी. आता जमाना पुढे जाऊया. जसं 12 किलोमीटर म्हणजे खूप जास्त नाही आहे. टाईम पण चालायला फास्ट टाईम नाही लागणार, काय नाही. एकदम निवांत चालायचं. सकाळी 9 वाजता चालू केलं मी चालायला. आणि अजून म्हणजे 10:30-11पर्यंत 2 घंट्यामध्ये तर मी पालखीपाशी आलो. जाऊया आता समोर पालखीच्या समोर. आणि सगळेजण एक चांगलं वाटायला आले की लेफ्ट साईडलाच चालायला लागलेत. आणि इथं बॅरिकेटिंग बी केली आहे. जवळपास 9 किलोमीटर मी आलो चालत. आणि पाठीमागं झाड दिसाले तर सगळेजण बसले. तर झाडाच्या सावलीखाली एकदम चांगलं वाटायला आले, कारण ऊन खूप जास्त पडायला आले. तर 11 वाजता म्हणजे 3-1 घंट्यामध्ये 11 नाही 2 घंट्यामध्ये जवळपास मी 7 ते 8 किलोमीटर चालत झालं. अजून 3-4 किलोमीटर जायचे, जास्त लांब नाही. आणि ऊन जे लागायला लागले खूप जास्त म्हणजे आणि झोपेनं पूर्ण डोळे कटकट करायला लागले, कारण 2 दिवस झालं झोप नाही. खूप जास्त आज त्रास होणार आहे. तर आज लवकर झोपणार आहे, कारण आज झोपलं नाही ना उद्या खूप जास्त पैसे निघाले. तर बस आता बसलं थोडंसं. एक पाण्याची बॉटल घेतली, ज्यामुळे थोडं रिलॅक्स होईल. जेवण नाही केलं, काहीतरी खायला पाहिजे. आता बहुत काहीतरी रस्त्यानं भेटलं, नाहीतर मग आपल्या दिंडीचेच दुपारच्या जेवणामध्ये जाऊन जेवावं लागलं. हे आलं वाले आणि वागदरवाडी तिकडल्या साईडला यायचं, पण आपल्याला वाल्याला जायचं आहे. जवळपास 12:30 वाजायला, तर आपण लवकरच आलो. आता मी दिंडीमधूनच चालायला आलो. स्वागत आहे तुमचं वाल्ला रेल्वे स्टेशन. वाल्ला नाही, वाले आहे ते पाठीमागा दिसायला कोर्ट आहे. आणि तिकडल्या साईडला आपली दिंडी जायला आली. खूप जास्त तिकडं जरा पब्लिक होती, त्यामुळं मी थोडंसं रस्त्यानं इकडं आपल्या ह्याच्याहून जावं म्हणलं, रेल्वे स्टेशनहून मधून जाऊया आपण. तिकडं जायचं आपल्याला. आणि पालखी पण तशी येणार आहे. थोडंसं आपण शॉर्टकट मारलं. तशी इकडं गर्दी नाही आहे. तिकडल्या साईडला खूप जास्त गर्दी होती. थोडासा लवकर मी जातो म्हणलं पालखीच्या समोर. आणि असं काय स्टेशन आहे वाल्याचं. तिकडल्या साईडला एकच प्लॅटफॉर्म, इकडल्या साईडला एक, माझा 2. आणि समोर तर पूर्ण ओपन आहे. कसल्याही प्रकारचं काहीच नाही बाजू. इथून दाखवूया आपण पालखीच्या समोर जाऊया. रथ यायला आला. आणि इथं आज आपला मुक्काम राहणार आहे बघा. असं काही हे वाल्ले गावाचं आहे, त्याच्या पाठीमागायला बाहेरल्या साईडला आहे थोडं 2 किलोमीटर. आणि इथंच आज आपली रथाची 5:30-6 वाजायला आली. तर आणि मी दुपारी आलो 1-1-1.5 वाजता आलो. त्यानंतर जेवण करून थोडासा आराम केला. जास्त काही करण्याचं नव्हतं. आणि ऊन खूप जास्त लागू आलं. आपली पालखी वाल्ले गाव आहे, त्याच्यात थोडंसं बाहेर आहे 1-2 किलोमीटर, कारण गावामध्ये जागा नाही वाटतं. आणि पाठीमागल्या साईडला तिथं आपली पालखीचा आज विसा होता. विसा म्हणजे मुक्काम आहे आजचा. आणि पटरी क्रॉस करून जावं लागतं. पटरीच्या पलीकडे आहे अशी पटरी आहे. पटरीच्या पलीकडे क्रॉस करून जावं लागतं. इथून खाली बोगदा बी जाण्यासाठी रस्ता जे की खालून जाते. तर आता थोडंसं गाव फिरून या म्हणलं. आसपासलं गाव काय असणार आहे, गावाच्या बाहेरच आहे बघा. हे असं पलीकडल्या तिकडल्या साईडला आपली पूर्ण माळामध्ये जी पालखी आहे ती ठेवलेली आहे विसावासाठी. आणि बाहेर मी आता जायला लागलो हो का. पूर्ण पटरी क्रॉस करून पलीकडल्या साईडला पूर्ण गाव आहे. इकडल्या साईडला एकही घर नाही, बाकी सगळे जे आहेत ते इकडल्या साईडला आहे.
खाल्ल्या तिकडल्या साईडनं मी चालत आलो आणि चालताना रस्त्याला तुम्हाला दाखवतो चार्जिंगसाठी एवढे मोबाईल दिसलेत आणि किती आहेत टोटल 3 आणि 3 6 3 9 3 12 16 32 37 जवळपास 120 आहेत चार्जर आणि सगळ्याचे मोबाईल सगळ्यांनी चार्जिंग लावून इथं बसले तर म्हणजे अशा प्रकारचे फ्रीमध्ये इथं कुठल्या प्रकारचे पैसे विषय घेतले नाहीत आणि एवढं सगळं 2 2 3 अजून खूप सारे चार्जर जे सॉकेट येतं ते दिसायला येतं खाली येतं आणि एवढे माणसं थांबले तर आपल्याला गरज नाही चार्जिंगची. आपण थोडंसं गाव फिरूया. इकडे एक रथ दिसायला लागलं ते कुठल्या तरी दुसऱ्या पालखीचं असं आणि बाकीचे एवढे दिसायला लागले ते दिंड्या लांबपर्यंत असते त्या म्हणजे 2-2 3-3 किलोमीटरपर्यंत आणि इकडल्या साईडला पण घरामध्ये पण असते त्या जे की घराला राहू देतात. इकडं स्वयंपाक चालू आहे बनायला कुणाच्या गाड्या इकडं लावल्या तर अशा प्रकारचे पूर्णपणे दिंड्या असते त्या गावामध्ये. तिकडून आल्याच्या नंतर वाले गावाकडे जायला आलो जे की थोडंसं लांब आहे आपल्या दिंडीपासून आणि कोणत्या तरी संध्याकाळी जे कीर्तन भजन होणार आहे दिंडीमध्ये जावं लागणार कारण ज्या मी दिंडीमध्ये थांबलो तिथं होत नाही आहे राव व्हायला पाहिजे. मी सगळ्यांना म्हणलं पण ते म्हणतायत नाही आहे प्रोग्रामच नाही आहे म्हणते त्यांचं जे पण आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये होत नसेल तर आता मी जाऊया कुठल्या तरी एका चांगल्या कीर्तन करणाऱ्या भजन करणाऱ्या दिंडीमध्ये जाऊया आणि त्यांचं एक मला असं म्हणजे खूप जास्त बघू वाटतंय रोज वेगवेगळ्या प्रकारचं. परवा दिवशी बघितलं बघा आता तेच बघतो मी कुठली तरी एक चांगली दिंडी बघतो आणि मग तिकडे जातो. तुम्हाला माझ्या पाठीमागल्या साईडला अजून खूप साऱ्या दिंड्या येताना दिसतात ज्या की थोडेसे लेट निघालेल्या असतात म्हणजे लवकर येऊन बी काय कारण कुणाचं तरी म्हणणं कसं असतं लवकर येऊन बी काय करणार आहेत त्यामुळे काही जण उशीर निघतात ते जवळपास मला वाटते 12 वाजता निघाले असतील 12-1 वाजता. साईडला सगळेजण बघा कसे बाउंड्रीवर डिवायडरवर कसे सगळेजण बसले तर जवळपास 100-150 माणसं इथं का म्हणून बसले तुम्हाला दाखवतो. इकडल्या साईडला गाणे म्हणायला ते चालू आहे ते पण दाखवतो तुम्हाला सगळे गाणे म्हणायला लागले तर संध्याकाळचे जवळपास 9 वाजायला लागले तर आणि मी वाले जे गाव आहे ते गावामध्ये आलो कारण व्हिडिओ अपलोड करण्यासाठी इंटरनेट पाहिजे होतं आणि इथं इंटरनेट 2 किलोमीटर वापस चालत आलं गावामध्ये इंटरनेट कुठंच भेटलं नाही. भेटलं तर भेटलं दादाचं एका वायफाय घेतलं त्याच्यावर थोडं चाललं 10-15 मिनटं आणि पुन्हा बंद पडलं तर टोटलच बंद पडलं. खूप जास्त अडचण आली व्हिडिओ अपलोड करायला. बाकी आजचा दिवस मग खराबच झाला पूर्ण. बाकी जेवढं बनेल तर तुम्ही तेवढं तर बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. बाकी मी अजून पुढे उद्या अजून चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. बाकी भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. आता हे ब्रिज दिसायला आहे ब्रिजच्या पलीकडल्या साईडनं लेफ्ट साईडनं मला पालखीकडे जावं लागेल आणि मेन म्हणजे जेवण बी केलं नाही मी ते व्हिडिओ अपलोड करण्याच्या नादामध्ये जेवण पण केलं नाही. दुपारी जेवण केलं आहे. आता पंगत बसली असली तर जाऊन जेवतो नाहीतर मग बाहेरच काहीतरी खाऊन जाऊन झोपावं लागणार. खूप अवघड आहे. बाकी रामकृष्ण हरी होत राहते चालत राहते या गोष्टी. टाटा बाय बाय.